नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश आणि आपण पाहता सतीश जाधव यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आत्ता आपण आहोत मानगाव बायपासच्या एक अशा पॉईंटवरती जो पार्ट आपण कधी आजपर्यंत कोणत्याही व्हिडिओमध्ये कवर केला नव्हता. आणि त्याचं कारण होतं की या ठिकाणी नेहमी कामं चालू असायची. दिवसा जर कधी आलो तर हा एरिया कवर करता येत नव्हता, कारण का त्यांचे मोठमोठे ट्रक्स वगैरे इकडे येत जात होते. म्हणून आज आपण आलेलो आहोत संध्याकाळचे 7 वाजता आणि हा इकडचा सर्व एरिया कवर करणार आहोत. तर तुम्हाला समजलं असेल आपण कुठे आलेलो आहोत. आपण आलेलो आहोत मानगाव बायपासच्या त्या सर्वात मोठ्या ब्रिजजवळ, जो करणार आहे रेल्वे क्रॉसिंगला. आणि ह्याचंच काम अडवून राहिलं होतं. ज्याचं कारण होतं ते म्हणजे इकडे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, हे जे लाईटचे जे पोल आहेत, जे रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशनचं वर्क झालेलं आहे, त्याच्यानंतर जे मध्ये पोल वगैरे आलेले आहेत, त्यामुळं आता इकडून जर हायवे बांधायचा असेल तर त्याचे जे पिलर वगैरे म्हणजे जे त्याचे गर्डर वगैरे येतील, ते त्या जे हे पोल आहेत त्यांना लागू शकतात. तर त्याच्यामुळे हे काम अडून राहिलेलं होतं. सो ते आता काम परत चालू झालेलं आहे. पण ज्याप्रमाणे सांगितलं होतं की हे पोल लवकरात लवकर हटवण्यात येतील, म्हणजे त्यांची जागा बदलण्यात वगैरे येईल असं सांगितलेलं होतं. पण ते काम अजूनही झालेलं नाही आहे, त्यामुळे कुठेतरी वेळ लागतोय अजूनसुद्धा. तुम्ही जर त्या साईडला तुम्हाला दिसत असेल तर तिकडे जे गाड्या वगैरे दिसत आहेत, तो आहे जुना रस्ता आहे माणगाव बायपासचा. आणि त्या ठिकाणापासून तिकडे आपलं हे चालू होणार आहे बायपास. आणि तिकडचे ब्रिजची वगैरे कामं वगैरे चालू आहे. आपण अनेक व्हिडिओमधून दाखवलेत की ती कामं फास्ट चालू आहे. त्या साईडला नक्कीच खूप फास्ट कामं चालू आहेत. इकडचे कॉलम वगैरे आहेत या साईडचे, हे इकडे तर काही काम नाही आहे चालू आहे सध्या. इकडे गर्डर वगैरे काहीच टाकलेले नाही आहेत. आणि हा आहे एरिया ज्याच्यामुळे बरेच दिवस काम खूप थांबलं गेलं. त्यानंतर असणार आहे तो म्हणजे तुम्ही इकडे पाहू शकता की इकडे मार्किंग वगैरे केली कशी हायवेची, एरिया हायवे वगैरे कसा येणार आहे, ब्रिज वगैरे, त्यामुळं हा मार्किंग वगैरे केलेलं आहे इकडे. आणि त्यानंतर इकडे असणार आहे तो म्हणजे हा इकडे ब्रिजचे दुसऱ्या ब्रिजचा पार्ट. तर इकडे अगोदर इकडे जसे कॉलम उभे केलेले होते त्याचप्रमाणे इकडे सुद्धा होते, पण इकडं आता काम खूप फास्ट चालू आहे. इकडे आणि कॉलम वगैरे उभे केलेले आहेत. आणि नंतर त्याच्यावर तुम्ही पाहू शकता गर्डर वगैरे टाकलेले आहेत, ते जोडायचं वगैरे काम चालू केलेलं आहे त्यांनी. आणि पलीकडच्या बाजूला पाहू शकता की गर्डर ते वरती रस्त्याचं कामसुद्धा झालेलं आहे म्हणून. त्यामुळे ह्या साईडला काम खूप फास्ट चालू आहे. आणि त्यांचं टार्गेट आहे की पावसाळ्याच्या अगोदर ॲटलिस्ट एक तरी लेन चालू करायची आहे. तर ती कदाचित त्या बाजूची असू शकते, जी आता आपल्याला इथे व्हिडिओमध्ये उजव्या साईडची दिसते, तिला असू शकते, का तिचं काम खूप फास्ट चालू आहे. इव्हन पुढचे पण अनेक पॅच बघितले तर त्या ठिकाणी सुद्धा उजव्या साईडच्या लेनचे कामं खूप फास्ट चालू आहेत. तर मित्रांनो, अनेक दिवसापासून हवं होतं की इकडचा पॅच पण दाखवला नव्हता व्हिडिओमध्ये, सो तो सुद्धा दाखवलेला आहे. आणि इकडचं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कशाप्रकारे रस्त्याचं काम वगैरे झालेलं आहे, ते किती काम झालेलं आहे ते एकदा तुम्हाला दाखवतो माझ्या मागे की केवढा मोठा ब्रिज आहे इकडे पाठीमागे. तर आता इकडचं काम तर आपण पाहिलेलं आहे. आता आपण जाऊया तिकडून पुढे हळूहळू, आणि कसं पुढेपर्यंत काय किती काम झालेलं आहे या आठवड्यामध्ये वगैरे ते सुद्धा पाहून घेऊयात. आपण आठवड्यापूर्वी व्हिडिओ टाकला होता, आणि आता आठवड्यानंतर किती काम झालेलं आहे या रस्त्याचं ते पाहून घेऊयात. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, जो आपण आता ब्रिज वगैरे पाहिला, तर त्याला किती काम झालेलं आहे, किती बाकी आहे वगैरे ते पाहत होतो आपण. आणि त्यामध्ये एक गोष्ट समजून आली की जे इलेक्ट्रिफिकेशनचे कॉलम वगैरे आहेत ते मध्ये असल्यामुळं कामाचा थोडा वेग थांबलेला आहे, काम थांबलेलं आहे. आणि इकडून जर आता ह्या साईडला पाहिलं आपण, तर ह्या ठिकाणापासून इकडे पुढे रस्ता व्यवस्थित झालेला आहे. इथून पूर्ण पुण्याचा जो रस्ता क्रॉस होतो तिथे पण रस्ता झालेला आहे. सो आता आपण डायरेक्ट तिकडे जाऊयात आणि तिकडे जाऊन पाहूयात की कसा रस्ता वगैरे झाला आहे, कारण का हा पण आपण खूप व्हिडिओमध्ये पाहिलेला की इकडचा रस्ता वगैरे झालेला आहे. तर थोडाफार कवर करूयात आपण या व्हिडिओमध्ये. तर चालत आपण इकडून पुढे जाऊयात. तर मित्रांनो, जसं की आपण व्हिडिओमध्ये पाहतोय की रस्त्याचं काम या साईडला ते पूर्ण झालेलं आहे. म्हणजे मी थोडंसं ब्लर झालेलं कॅमेरा तेवढं थोडंफार ॲडजस्ट करून घ्या फक्त, कारण की थोडंसं मुव्हिंग होता कॅमेरा, त्यामुळे थोडंसं मध्ये मध्ये ब्लर होतोय. पण ठीक आहे, आपण मागे पाहिलं व्हिडिओमध्ये की जसं की ते रेल्वे क्रॉसिंगच्या ब्रिजचं काम किती झालंय, कसं झालंय आणि कशामुळे प्रॉब्लेम्स येत आहेत ते. आणि पुढे आता आपण चाललेलो ज्या रस्त्याने,
आणि जसं की आपण अगोदर सुद्धा व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की या रस्त्याचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. आणि इथपासून जर आपण आता पाहिलं की ह्या ब्रिजचं काम सोडलं तर इथपासून माणगाव बायपास पूर्ण संपतो, म्हणजे गोवा एंडपर्यंत जवळजवळ रस्त्याचं काम होत आलेलं आहे. फक्त शेवटचे जे 2 ब्रिज आहेत, एक काल नदीवरचा ब्रिज आणि एक रायगड फाटा आहे त्याच्यावरचा जो ब्रिज, त्या ब्रिजपासून जो पुढचा रस्ता आहे तेवढं राहिलेलं आहे. आणि ते 2 ब्रिज यांचंच काम काहीसे बाकी राहिलेलं आहे. बाकी या ठिकाणापासून पुढपर्यंत पूर्ण रस्त्याचं काम झालेलं आहे. जी छोटी मोठी कामं आहेत ना, जे मधली मधली पॅचेस वगैरे ते आहेत बाकी, पण ते होऊ शकतात लगेच. पण सगळ्यात मोठी जी कामं आहेत ती म्हणजे त्या ब्रिजची कामं. जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ते तेवढंच काम आहे त्यांचं. अजूनही काही असं जे व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखं तरी अजून काहीही काम झालेलं नाही आहे त्या ठिकाणचं. सो त्या गोष्टी या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करून उगाच व्हिडिओची साईज वाढवत नाही आहे. आणि खूप संध्याकाळ झाली होती खरं व्हिडिओ शूट करत करत, परंतु आता संध्याकाळचे 7 वाजले आहेत. आणि आता त्या गोष्टी दाखवायला जरी गेलो ना पुढे, म्हणजे मी बघितलेल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये, पण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नीट दिसणार नाही, कॅमेऱ्यामध्ये तेवढं क्लिअरली कॅप्चर होणार नाही, कारण खूप जास्त कमी उजेड आहे. ते जर क्लिअरली दिसलं असतं तर मी व्हिडिओमध्ये त्यांना इन्क्लूड केलं असेल, तुम्हाला पण समजलं असतं. काहीच एवढी प्रोग्रेस दिसत नाही त्या दोन्ही ब्रिजमध्ये. पण ठीक आहे, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते सगळ्या गोष्टी कव्हर करायचा प्रयत्न करू एकदा. आणि इथून पुढे जर आपण विचार केला की काय होतं, तर पुढचा जो माणगाव बायपासचा जो एंडिंग पॉईंट आहे म्हणजे गोवा यांच्या साईडचा, तिकडं काम किती झालं ते सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्याचा प्रॉपर उजेडामध्ये मी तो अगोदर शूट केला होता म्हणून तो पार्ट या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करणार आहे. या परिस्थितीची होती रस्त्याच्या एका साईडचं जे काम झालं आहे मुंबई गोवा महामार्ग. आणि आता आपण आहोत गोवा एंडच्या बाजूला माणगाव बायपासच्या. आणि इथे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे रस्त्याची लेवलचं वगैरे काम चालू आहे ते. लास्ट टाइम आपण पाहिलं की इथे खोदून वगैरे ठेवलेलं आणि इकडे एक छोटंसं ब्रिजचं काम चालू होतं. आणि पलीकडे तुमचं पण पाहू शकता की रस्त्याचं काम किती झालेलं आहे ते. पूर्ण म्हणजे सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम फायनल स्टेजला आलेलं आहे ते. आणि इकडे सुद्धा लेवल करून इकडे पण लवकरच ते पूर्ण करतील रस्त्याचं काम. सो ओव्हरऑल पूर्ण रस्त्याचं काम व्यवस्थित झालेलं आहे. लवकरच ब्रिज चालू होईल. आणि सॉरी बायपास चालू होईल. ब्रिजचं काम किती होतंय कसं होतंय ते सर्व दिल्ली प्रशासनावरती अवलंबून सुद्धा आहे. कारण की जे ब्रिजचे मध्ये जे लाईट इलेक्ट्रिफिकेशनचं काम केलं आहे त्याचे जे कॉलम वगैरे आहेत, म्हणजे लाईटचे काम वगैरे ते मध्ये येतं आता ब्रिजसाठी. तर त्याच्यामुळेच थोडंसं लेट होत आहे. आता त्यांचं रिलोकेशन करणार, नंतर ब्रिजचं वगैरे बांधणार, सो ते डिले होऊ शकतं. तर हे सगळं असं आहे. आणि कसं काय काम वगैरे होणार ते आता पुढे भविष्यात पाहावंच लागेल. तुम्हाला काय वाटतं कधीपर्यंत काम होईल रस्त्याचं? ॲटलिस्ट पुण्यापासून माणगाव बायपास, पुण्यावरून येणाऱ्या गाड्यांसाठी तरी माणगाव बायपास पावसाळ्यापूर्वी वापरू शकतो का ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपण पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.